चला तर मग आज आपल्याला बनवायचं आहे खानदेशी दशम्या आणि तिळाची ओली चटणी। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा, लाईक करा, शेअर करा आणि आता मस्त पावसाचा आनंद घ्या। छान पाऊस चालू आहे बाहेर आणि मस्तपैकी कोथिंबीरीचे आपल्याला आता करायचे दशम्या। त्याला आपण धपाटे म्हणतो, दशम्या म्हणतो। खानदेशमध्ये त्याला तिखट दशम्या आणि ओली चटणी करायची। चटणीला तडका वगैरे काही नाही, साधी सिंपल। आता बघा, आपण पीठ घेतली, एक वाटी बाजरीचे पीठ घेतले किंवा ज्वारीचं असेल तरी चालेल, आणि एक गव्हाचं आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ। आता आपण त्याच्यात मीठ घालून घेतले, मीठ घातले। आता हळद पावडर घालायची थोडी, कोथिंबीर, कांदा, ओवा आणि लसूण, आलं, मिरची, जिरं असं वाटून घेतलेलं आहे थोडंसं, ते घालते। आलं, लसूण, जिरं। आता आपण त्याच्यात घातला कांदा, थोडासा कांदा घातला तरी चालतं, नाही घातला तरी चालतं। कोथिंबीर घालायची, कोथिंबीर जास्त झाली तरी चालते। मी आता 2 वाट्या घेतले, 2 वाट्या पीठ आणि 2 वाट्या कोथिंबीर अशी घेतलेली। तुम्ही जास्त कोथिंबीर वापरली तरी चालेल। आता आपण 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन डाळीचं पीठ घेतलेले। कोथिंबीर, पीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे आपण। आता थोडं थोडं पाणी घालून आपण जसं गव्हाचं कणिक मळतो तसं मळून घ्यायचं। हे बघा, आता छान असं गोळा करून घ्यायचं। आणि जर समजा पातळ झाला तुमच्याकडून तर थालीपीठसारखं थापून घेतलं तरी चालतं। हे बघा, छान आता गोळा तयार झाला आहे। आता आपण एक कढईमध्ये तीळ घालून भाजून घेणार आहेत चटणीसाठी। आता आपण त्याला वाटून घ्यायचं आहे। थोडं मी त्याच्यात आता लसूण घातलं आहे, मीठ घातलं आहे, तीळ भाजून घेतली। त्याच्यात आता लाल चटणी पावडर घालायचं, हिरवी मिरची घातली तरी चालतं। आता थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं। हे बघा, असं वाटून घ्यायचं। आता आपली चटणी झाली आहे तयार वाटून। आता एक बाउलमध्ये काढून घ्यायचं। थोडीशी वरून त्याच्यावर कोथिंबीर घालायची। आता हे बघा, पिठाचे गोळे तयार करून घेतले। आता आपल्याला लाटताना 2 गोळे घ्यायचे। आपण त्याच्यात कांदा घातला आहे ना, म्हणून थोडी जाडच ठेवायची आणि असं 2 गोळे घ्यायचे, छोटे छोटे पेड्यासारखे, असं लाटून घ्यायचे। आपण चपाती लाटतो तशी लाटलं तरी चालतं, पण मला असं आवडतं बघा। असं लाटून घ्यायचं, तेल लावायचं, थोडं त्याच्यावर पीठ घालायचं आणि दुसरी पुरी लाटलेली त्याच्यावर ठेवायची। आता वरून पीठ घातलं, थोडं चिकटणार नाही म्हणून, आणि लाटून घेतलं। हे बघा, असं लाटून घ्यायचं। आपल्याला जसं पटतं तसं, थोडी लहान मोठी आकार ठेवला तरी चालतं। थोडं जाडच ठेवायचं, छान लागतं थोडी जाड। आता हे बघा, आपण आता ते भाजून घ्यायची छान। तव्यावर थोडंसं तेल घातलं मी आधी, आणि मग त्याच्यावर दशमी टाकून दिली भाजायला। तोपर्यंत दुसरी लाटून होते खाली। त्याच पद्धतीने परत 2 पुऱ्या लाटायच्या, एकावर तेल लावायचं, परत पीठ लावायचं, दुसरी पुरी त्याच्यावर ठेवायची
त्याच्यावर थोडं वरून पीठ घालून लाटून घ्यायचं. हे बघा, तोपर्यंत वरची दशमी किंवा धपाटं आपलं भाजलं जाते. चांगलं परतून घ्यायचं, थोडं तेल लावायचं वरून आणि असं छान भाजायचं. तोपर्यंत खालची पण लाटली जाते. एकामागं एक लगेच चपातीसारखं पटपट होतात. छान असं भाजू द्यायचं. थोडंसं तेल घालायचं वरून. थोडं तेल लावल्यानंतर छान लागतं. हे बघा, आता आपले झाले तयार दशमी. गरमागरम छान पावसात खायला छान लागते. हे बघा, झालं आता तयार. आता असं एकामागं एक आपण सगळं लाटून घेणार आहेत. दशमी, धपाटे, थालीपीठ. थालीपीठ आपण थापून घेतो म्हणून त्याला थालीपीठ म्हणतात. थालीपीठसाठी थोडं पातळ आणि याच्यासाठी थोडं घट्ट मळावं लागतं. आता हे बघा, झाले तयार आपलं चटणी दशमी स्पेशल खानदेशमधून आलेली रेसिपी. आता हे बघा, चटणीला आपण तडका वगैरे काही दिलेला नाही, फक्त वरून थोडंसं तेलाची धार घालायची आणि असं मस्तपैकी त्याच्यावर दशमीवर चटणी घ्यायची आणि गरमागरम ताव मारायचं. धन्यवाद.